मित्रांनो, आज ना पॉपलेट फ्राय बनवतोय. आता पॉपलेट आहे की छान पॉपलेट आहे ते तुम्ही मेसेज करून सांगा म्हणजे मला कळेल. इथे ना एकदम इझी रेसिपी बनवतोय. इथे घेतलाय मी लाल तिखट घेतलाय, त्यानंतर घेतले हळद, धनिया जिरा पावडर, त्यानंतर थोडे खडे मसाला पावडर, आगरी कोळी मसाला, हे सगळे मसाले ॲड करून चवीनुसार मीठ टाकतो याच्यामध्ये. ते टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत आणि कोकमाचा जो पाणी असतो ना तो भिजत ठेवलेला तो ॲड करतो याच्यामध्ये. तुम्ही मस्त जे कोकणाचा फ्लेवर येतो, त्यामुळे तुम्ही इथे लेमन ज्यूस पण टाकू शकता, पण मी फक्त कोकमाचं पाणी टाकलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बेसन टाकून तोही मिक्स करून घेतो आहे. आता थोडं थोडं पाणी ॲड करा, जास्ती पाणी ॲड करू नका आणि पूर्ण मसाला तयार करून घ्या. मग जो तुमची कुठल्याही टाईपची फिश असू दे त्या फिशला मॅरिनेट करून घ्या आणि मॅरिनेट झाल्यानंतर आपल्याला एक कोटिंग तयार करायचे. त्याच्यामध्ये मी इथे रवा आणि तांदळाचं पीठ आणि ते खसखस पण घेतले. तुम्ही रवा आणि तांदळाचं पीठ घेऊ शकता. थोडीशी लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून हेही सगळं कोटिंग मिक्स करतो आहे. तव्यावरती तेल ॲड केलं आहे, त्यामध्ये टेचून घेतलेलं लसूण ॲड केला आहे आणि मग आपली जी फिश होती ती मस्त कोट करून आपण याच्यामध्ये फ्राय करायला टाकली. हाय फ्लेमवरती मस्त फ्राय करा. फिश जेवढी फ्रेश असेल तेवढी ती चांगली होईल, तिची स्किन चांगली राहील आणि प्रॉपर असं ते फ्राय झालं. नाहीतर मग ती शिळी असेल तर ती थोडीशी लूज पडेल, नरम पडेल आणि मग तुम्हाला असं वाटेल की काहीतरी गडबड झाली. रेसिपीत गडबड नाही, फिशमध्ये किंवा तव्यामध्ये गडबड होऊ शकते. अशा प्रकारे फिश फ्राय करा आणि एन्जॉय करा ही सिम्पल इझी रेसिपी जी खूप जास्त टेस्टी आहे.